आषाढ महिन्यामध्ये देवी लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते। देवी लक्ष्मी ही धनधान्य, समृद्धी, अन्नपूर्णता आणि सौभाग्याची अधिष्ठात्री आहे। म्हणून या महिन्यात श्रद्धेने तिला नैवेद्य अर्पण करून घरात सुख, शांती, भरभराट आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते। आषाढ महिना हा भक्ती, संयम आणि सात्विक जीवनाचा काळ मानला जातो। या काळात देवी लक्ष्मीला गोड नैवेद्य दाखवला जातो। आपल्या घरच्या परंपरेनुसार तयार केलेले सात्विक पदार्थ अर्पण केले जातात। देवी लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पदार्थाची भव्यता नव्हे तर मनातील श्रद्धा, स्वच्छता आणि भक्ती भावपूर्वक अर्पण केलेला साधासुद्धा नैवेद्यही देवीला अतिशय प्रिय मानला जातो आणि तिची कृपा लाभते आपल्याला अशी श्रद्धा आहे। आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवतात। त्याचबरोबर साती आसरा देवीच्या पूजेचेही खूप महत्व आहे। साती आसरा देवीच्या पूजेचे महत्व मुख्यतः श्रद्धा, मातृशक्ती आणि जलतत्वाशी संबंधित लोक परंपरेत आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात साती आसरा या 7 मातृशक्ती किंवा जलदेवतांचे स्वरूप मानले जाते। त्यांची पूजा ही स्थानिक लोक परंपरेचा भाग आहे। आपल्या कुटुंबावर देवीची कृपा राहावी, घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी, संततीचे आरोग्य आणि त्यांचे संरक्षण व्हावे, संकटे, अडचणी आणि नकारात्मक शक्तींपासून आपले रक्षण व्हावे, देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण साती आसरा देवीचा नैवेद्य न्यावा। साती आसरा देवींबद्दल अशी कथा सांगितली जाते की एक काळी पृथ्वीवर दुष्काळ, रोगराई आणि अनेक संकटे आली होती। लोकांना पाणी मिळत नव्हते आणि जनजीवन कठीण झाले होते। तेव्हा 7 दैवी शक्तींनी स्त्री रूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतला। त्या नद्या, विहिरी, तळी आणि झऱ्यांजवळ वास करू लागल्या आणि लोकांचे रक्षण करू लागल्या। एक गरीब पण श्रद्धाळू स्त्री रोज त्या 7 देवींना हळद कुंकू वाहून, फुले अर्पण करून आणि साधा नैवेद्य दाखवून प्रार्थना करत असते। तिच्याकडे संपत्ती नव्हती पण तिची भक्ती खरी होती। काळानंतर देवी तिच्यावर प्रसन्न झाल्या, तिच्या घरातील अडचणी दूर झाल्या, तिच्या घरात आणि गावातही सुख समृद्धी आली आणि तेव्हापासून सगळेजण श्रद्धेने ही पूजा करतात।